श्री पांडुरंग प्रसन्न. संत श्रेष्ठ तुकारामाची गाथा शुद्ध करते सद्गुरू श्री बाबा महाराज देवडीकर संकट निवारण स्तोत्र. श्री बाळकृष्णदादा विठ्ठलबा देवडीकर कृत. श्री गणेशाय नमः. ओम नमो ज विठ्ठलराया. ओम नमो नृसिंहराया. जय जया ज्ञानदेवराया. नमन माझे साष्टांगी वैकुंठनायका तुकारामराया. गुरु गंगू काका गुरुवरराया. असू द्यावी मजवर आपली छाया. स्तोत्र लिहितो आपल्या भक्ताचे तुम्हा सर्व प्रार्थना. स्तोत्र करीतो मी लेखन. आशीर्वादा द्यावा आपण स्तोत्र पठन करण्यास. हे बाबा महाराज सद्गुरू आपण आमचे सर्वांचे गुरु. बाळकृष्ण देवडीकर लिहितो स्तोत्र शत्रू. आशीर्वाद तुमचा मागुनी. मोहोळ तालुक्यातील खेडे देवडीला सन 1838 मार्गशीर्ष महिन्याच्या नवमीला ब्राह्मण कुळी जन्म झाला. आपुला जन्मांध म्हणून खेडे गावी आपण जन्म घेतला. म्हणून देवडी गावचा उद्धार झाला. म्हणून समजले जगाला देवडी हे खेडेगाव. बाबूराव हरी देवडीकर म्हणून मूळ नाव आपुले असोनी. प्रेमाने लोक बाबा म्हणून साध घालते आपणास. मनास येईल ते लिहित नसे यासी. वडिलांकडून समजावून घेतले कथेसी. मग विचार केला मनासी ग्रंथ हा पूर्ण करावा. तरी आता सत्वर येऊनी कृपाशीर्वाद मस्तकावर ठेवूनी. सांगावे मज आज्ञा देऊनी ग्रंथ हा पूर्ण करण्यास. श्री गंगू काका शिरवळकर होऊन गेले संत थोर. श्री बाबूराव हरिदेवडीकर त्यांचे शिष्य होत की. काय वर्णू मी गुरूंची महती. प्रपंचाची आवड नव्हती. भक्तीची आस मनास भरली होती. म्हणून शिरळाहून आले पंढरीला. पंढरपूरला येऊन केले भक्तीचे आचरण. बालपणापासून होते वेड भक्तीचे. भजन कीर्तनाची आवड फार. नसे पंढरीस जंगम स्थावर. मनासी दुःख होते फार. नाही मठ पंढरपुरा म्हणून केला मनासी निर्धार. मनासी करुणी विचार. जागा होती कासार घाटावर. तीच त्यांनी केली नक्की. याच मोठ्या जागेवरती वाडा बांधला सत्वरगती. गंगू काकाचा वाडा म्हणून ओळखती सर्वजण याच वाड्याला. इथेच पडल्या गाठी गुरु शिष्यांच्या झाल्या भेटी. संप्रदाय मोठा करण्यासाठी बाबांनी घेतले मनावर. त्या सद्गुरु बाबांची कथा वर्णितो मी आपण ऐका आता. श्रोते हो चित्त स्थिर ठेवून ऐका. म्हणे दादा देवडीकर जन्मताचा अंध असोनी अजान बाहू कर घेऊनी. घनपाटी म्हणून आपण जन्म घेतला. कोंडूजीची मातेच्या पोटी जन्म घेतला. गावात बोल बाल झाला. हरिबाबा म्हणाला आंधळा पोरगा झाला की. वय आपले फार लहान. भक्तीची आस होती महान. भजन कीर्तन प्रवचन येऊ लागले 10व्या वर्षी. वाणी अति सुंदर आवाज मधुर गोड फार. गवळणी गाता निघे मधुर स्वर. श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकती. डोळ्यांनी आपण अंध असताती तरी पण सारे विश्व देखताती. विठुरायाचे रूप न्याहळताती. त्या अंध डोळ्यांनी झाली पांडुरंगाची लीला आपल्याला. त्यांनी अनुग्रह दिला आपुल्याला. तुकाराम महाराजांच्या गाथ्याला शुद्धता आपणा नावी. आपण अनुग्रह ऐकला बोलविता आपुल्या शिष्याला. प्रत्येक अभंग वधून घेतला गाता मुखोद्गत करण्यासाठी. होता आपण घनपाटी नसे येता आपल्याला अडकाठी. लवकर अभंग होई तोंडपाटी. केला गाता मुखोद्गत आपल्या मनी विचार आला. शुद्ध करण्या गाथ्याला चरण लागत नाही अभंगाला. क्षेपक अभंग होते यात. त्या काळी कोणी होते हरिदास. सालू मालू त्यांचे नावे असत. कवित्व करण्यात होते पटाईत. त्यांनी वाक्ये गाथ्यात घातली. तुकाराम महाराजांचा शब्द घेऊन स्वतःचे वाक्य तयार करून दोन्ही वाक्यांचा अभंग करून तोचा अभंग तुकारामाचा म्हणत असे. घेतले मनावर बाबांनी अभ्यास याचा करून. क्षेपक अभंग वगळून निश्चय केला गाथा शुद्ध करण्याचा. आधी अभंग म्हणून घ्यावे नंतर अग्निदिव्य घ्यावे. जिभेवर विस्तू ठेवावे. प्रत्येक अभंग झाला की जिभेस विस्तू पोळताच क्षणी अभंग चुक असे समजोनी. तो अभंग वगळून दुसरा अभंग घेत असत. मग दुसरा अभंग आपण घेत असे. जिभेवर विस्तवाचा निखारा ठेवित असे. विस्तू जिभेस पोळीत नसे. मग तो अभंग बरोबर समजलात की. असे आपण करिता करिता अभंगाची क्रमवारी लाविता. जवळच शिष्य बसला होता तो लिहित असे कागदावर. असे अग्निदिव्य घेऊन अभंग काढले निवडून. 4092 अभंग काढून तुकाराम गाथा आपण शुद्ध केलात की. हीच तुकारामाची गाथा संप्रदाया सामान्य झाली आता. दुसरी कोणतीच गाथा संप्रदाय सामान्य नसे. याच तुकाराम गाथ्यावरती आपले कायमचे नाव कोरले असती. बाबूराव देवडीकर कृत गाथा म्हणती. याच तुकाराम महाराजांच्या गाथ्याला बाबूराव हरिदेवडीकर कृत याच नावे वारकरी गाथा मागत. याच गाथ्यास मागणे बहुत असत. इतर नावे गाथा कोण मागत नसे. पांडुरंगाची होती कृपादृष्टी म्हणूनच गाथा झाली विना कष्टी. शुद्ध केला गाथा विना दृष्टी. आपण जन्मांध असोनी
असो होती भगवंताची करणी, म्हणून आपण लागावे त्यांच्या चरणी. श्रोते हो अजून ऐका कहाणी श्री सद्गुरु बाबांची. तुकाराम महाराजांचे वंशजावर, नाव त्यांचे जयराम बुवा होकर. आले बाबूराव देवडीकर यांच्या देवडी ग्रामाला. बार्शीकर, काटकर आणि बेलापूरकर होते जयराम बुवा होकर बरोबर. बाबा महाराज देवडीकर यांच्या देवडी ग्रामी आले भेटीला. जयराम बुवा देहूकर म्हणती, बाबा मला कीर्तन करावेसे वाटती. मग बाबा म्हणती, टाळकरी नसती. 10-5 टाळकरी असतील येते. धोंडोपंत दादा आणि तुम्ही असताना मला कोण लागते कशाला, आपण दोघेच मला पुरता असता, असे जयराम बुवा विनविती. धोंडोपंत दादा संत थोर फार, बाबांवर त्यांचे प्रेम फार. दोघेही झाले तयार जयराम बुवाच्या कीर्तनाला. जयराम बुवांना चैन पडेना, त्यांचा आग्रह सुटेना. काय करावे बाबांना कळेना. मग गावात त्यांनी सांगावा पाठविला. 2-4 गावची भजनी मंडळी आली. बाबांच्या सांगण्यास अनुज्ञा मानली. हा म्हणता गावकरी मंडळी जमली मारुतीच्या मंदिरात देवडीला. बाबांनी कीर्तनास दिला होकार. जयराम बुवांनी कंबर बांधली सत्वर. उभा राहिले जयराम बुवा कीर्तनकार. कीर्तन करण्यास तयार झाले होते. राजसुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. हा भंग घेऊनी कीर्तनास सुरुवात करोनी. श्रोते मंत्रमुग्ध होऊनी ऐकत होते कीर्तनास. कीर्तन बहुत रंगले, श्रोत्यांनी कान टवकारले. कीर्तनकारांनी अभंगात कडवे घेतले. उदाहरण देण्यासाठी, विठ्ठल हा जळी स्थळी भरला, रिता डाव नाही उरला, असे घेतले कडव्याला. कीर्तनकार जयराम बुवांनी. बरेच श्रोते होते कीर्तनाला. त्यात एका महंताने आश्रय होता घेतला. कडवे आले होते संपायला. तोच कीर्तनकारास महंत विचारी, विठ्ठल हा सगळीकडेचा सती म्हणता. कुत्सित भाव त्याच्या मनी होता. जिकडे पहावे तिकडे विठ्ठल असता, तर शौचा साम्य बसावे कुठे. दुर्लक्ष केले त्याकडे बुवांनी, नंतर केला विचार मनी. महंताच्या डोक्यावर बोट धरोनी सांगितले येते विधी उरकावा. महंताला आला क्रोधाग्नी, गेला उठणी कीर्तनातुनी. जाता जाता बुवास गेला म्हणून, पाहून घेईन तुम्हाला. घरी केला सत्वर, मंत्राने मुठ केली तयार. सांगितले मुठीला जा लवकर, कीर्तनकारास धर म्हणून. कीर्तन चालले होते देवळात, आली मुठ गुंगू आवाज करीत. डोक्यावरती घिरट्या घालीत सारखी फिरू लागली. बाबा होते उभा तिथे, विचारुणे शेजाऱ्या ते, कसला आवाज घुमत असे. कोठून आली वाकडे देवळात. भक्त म्हणती बाबा वावडी नसे, महंताने मुठ मारली असे. तिचाच आवाज कानी येत असे, काय करावे तुम्हीच सांगा. मग बाबा म्हणती नका घाबरू, मी आहे तिचा महागुरु. सटवे वधवोने तिला सत्वरू, जा म्हणून आज्ञाविले. मूठ फिरली माघारी, गेली आपल्या मालकाच्या घरी. झाला महंत चिंतातुरी, आश्चर्यचकित झाला तो. परत भरली मुठीत विद्याशक्ती, दिली आज्ञा परत जा बुवावरती. परत गुंगू करोनी मुठ येती, बाबा ऐकती कानाने. बाबांनी दिली ती आज्ञा, तुझी नाही येते प्राज्ञा. मानगुटीवर त्या महंताच्या जाऊन आता बसावे. परतो निमुट सत्वरगती, गिळणारा आता तुला महंतास म्हणती. तूच आता माझे भक्ष्य असती, देवळात माझे काही चालेना. फुटला महंतास घाम धरधर, आपण आता मरणार. केला मनाचा निर्धार, जावे बाबांच्या चरणासी. आला घेऊन मुठ सत्वरगती, घेऊन मुठ तळ हातावरती. ठेविले मस्तक बाबांच्या चरणावरती, चुकलो म्हणून. महंताने केली बाबांना विनंती, द्यावी आपण मला मुक्ती. नाही जगण्याची इच्छाशक्ती, मोक्ष प्राप्ती आता आपणच द्यावी. शरणांतिकाशी द्यावे अभय, असे म्हणती संत सद्गुरुराय. समज देऊन महंतास दिले अभय. सद्गुरु बाबा महाराजांनी महंतास आज्ञा करोनी, चला आता मुठीस हातात घेऊनी. मी सांगतो त्या ठिकाणी, सोडून द्यावे मुठीला. ऐसी आज्ञा मानताच महंत उठला सत्वर तोच. घेतले मुठीला हातातच, चालू लागला बाबांच्या माग. होती एक मोठी विहीर, त्या पाण्यात होते मिठाचे क्षार. होते पाणी तिचे खारट तुडद, त्या मोठ्या विहिरीचे. आज्ञा केली महंताला, टाकावे विहिरीत मुठीला. बये पड म्हणून मुठीला टाकले त्या विहिरीत. मूठ विहिरीत पडताच क्षणी, पाणी नाहीसे होऊनी. कोरडी शुष्क विहीर पुढोनी, विहिरीतील पाणी झाली नाहीसे. अजूनपर्यंत ती विहीर तशीच कोरडी शुष्क ती असत. मूठ विहीर म्हणतात, नाव पडले त्या विहिरीला. अशी आपुली थोर कीर्ती, काय वर्णो मी पण तू आपल्या बालकमूर्ती. आपणच दिली ते मज स्फूर्ती, अशीच असू द्यावी कृपादृष्टी सर्वांवर. किती वर्णो मी आपुली ख्याती, पूर्ण महाराष्ट्रवासी लोक आदर राखती. बहु लोका चमत्कार
चमत्कार दाखविती आपल्या कृपादृष्टीचा. देवडी ग्रामीण होते तेव्हा डॉक्टर वाहने नव्हती धावत रस्त्यावर. एखादी गर्भवती स्त्री अडल्यावर लोकांचे हाल काय ते जाणावे. लोक येती आपणाकडे मग घालती आपणासाकडे. बाबा बाबा यातून सोडवा गडे, नाहीतर बाईल मरेल ती. मग गर्भवती स्त्रीच्या उदरावरुणी आपण कर फिरविताच क्षणी. स्त्री माता सत्वर प्रसूत होऊनी सोडित असे सुस्कारा. सर्पदंश झाल्यावर लोक येती सत्वर, म्हणती बाबा बाबा याला लवकर. पान लागले वाचवा की. मग दंश झालेल्या जागेवरुनी कर आपल्या सत्वर फिरवूनी. सांगती आता जावे म्हणून गावात गुळ वाटावा. अशी ही आपली थोर ख्याती, म्हणून करावी बाबांची भक्ती. जो एकाग्र होणे स्तोत्र पठन करती, चिंता करू नये कशाची. स्तोत्राची या हेटाळी जे करती, धडगत त्याची काय वर्णावी ती. दारिद्र्य दुःख भोग भोगोनी जाई तो नरकवासी. हे स्तोत्र जे पठन करती, व्यसने बाधा दूर पडती. भूतबाधा कधी न होती, मनोभावे स्तोत्र पठन करावे नित्य नेमाने. कोणतेही दिवशी स्तोत्र पठन करावे रोजनिशी. शरण जावे सद्गुरु बाबांसी, करावी पूजा प्रार्थना. बाबा होतात प्रसन्न ज्याला, दुःख चिंता नसे त्याला. अशुभ अमंगल जाते लयाला, सकळ सिद्धी प्राप्त होते इच्छती दीर्घायु संतती. मिळते स्थावर जंगम संपत्ती. सद्गुरु बाबांचे महात्म्य किती, आणि ते किती वर्णावे. नसे चोर भय शत्रू भय, समूळ त्यांचा नष्ट होय. म्हणून बाबांचे पाय धरावे भक्तिभावाने. दोन्ही जोडोनी हस्त म्हणावे बाबांचे स्तोत्र. जपावा बाबांचा मंत्र नित्य नेम करूनी. सदा ठेवूनी सदा वर्तन करीती बाबांचे जो स्मरण. तयासी बाबांचे चरण साक्षात दर्शन देतासे. नसे काळ वेळेचे बंधन, स्त्री पुरुषांनी निशिदान. करावे स्तोत्राचे पठन मनात भक्ती ठेवूनी. अघोर विद्या मंत्र तंत्र शक्ती बाबांच्या भक्तासी कधी न होती. जेथे स्तोत्र पठन करती, तेथे भूत खेते न राहती. कुटुंबातील सर्व व्यक्ती त्यासी दीर्घायुष्य आरोग्य शक्ती. बुद्धी कीर्ती संपत्ती सर्व कामना व वंश वाढावी. दादा देवडीकर याचसाठी तुमच्या पायी घाली मिठी. अपराध पापे कोटी कोटी त्यांना क्षमा करावीत. घरी नांदो सतत शांता, पडू नये कशाचीही कमतरता. योगक्षेमाची नसावी चिंता, हेच बाबा तुम्हास मागणे. संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा होता, सोहळ्यात आपणही होता. फलटण गावी मुक्काम होता, आषाढ शुद्ध तृतीयेला. त्या फलटण गावी जागराचा मान तुम्ही चालवी. धोधो पावसात जागर करुणी थकून तुम्ही गेलात की. सनसनून अंगी आला ताप, मुखाने रामकृष्ण हरीचा चालू होता जप. सर्वांगी वेदना होत होत्या खूप, तरी जागर पूर्ण केला तुम्ही. आषाढ शुद्ध चतुर्थीला सन 1924 वैकुंठ गगनी देह अर्पण केला. आपण झालात वैकुंठवासी. हरिभक्त परायण विठ्ठल बुवा नामय माझे पिता. सौ पद्मावती माता पतिव्रता, पणजी सौ यमुना माता यांसी वंदोनियाता. स्तोत्र समाप्त केले असे शके 1923 श्रावण मासी शुक्ल पक्षी त्रयोदशी गुरुवार या शुभ मुहूर्तासी स्तोत्र रूपी ग्रंथ पूर्ण झाला. श्री सद्गुरु बाबा महाराज अर्पणमस्तु. शुभम भवतु. संकटनाशनम स्तोत्रम संपूर्णम. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम शांती शांती शांती. दासानुदास बाळकृष्ण देवडीकर कृत सद्गुरु बाबा महाराज देवडीकर स्तोत्रम संपूर्णम. जपासाठी मंत्र. ओम नमो सद्गुरु श्री बाबा महाराज देवडीकराय नमः.